रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, रेल्वे प्रवासी समितीची मागणी। चाळीसगाव जंक्शन रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या व न थांबणाऱ्या एक्सप्रेस, मेल व सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्यावा, तसेच धुळे पुणे एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी समिती चाळीसगाव यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे। समितीचे अध्यक्ष किरण आढाव, उपाध्यक्ष सुभाष बजाज व कार्यकर्त्यांनी हे निवेदन रेल्वे स्टेशन प्रबंधक चाळीसगाव यांच्या माध्यमातून DRM भुसावळ यांच्याकडे सादर केले। निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव हे महत्त्वाचे जंक्शन असून येथून अनेक जिल्ह्यातील प्रवाशांचा सतत वर्दळ असतो। शिक्षण, उपचार, तीर्थयात्रा, इतर देशसेवेसाठी जाणाऱ्या प्रवाशांना इतर स्थानकावर जाऊन गाड्या बदलाव्या लागतात, त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो। समितीने मागणी केलेल्या गाड्या धुळे पुणे एक्सप्रेस, कर्नाटक एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, शिर्डी बीकानेर एक्सप्रेस, हिसार हैदराबाद एक्सप्रेस, ओखा रामेश्वरम एक्सप्रेस, यशवंतपूर अहमदाबाद एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस, हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, पुणे लखनौ सुपरफास्ट एक्सप्रेस, तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भुसावळ, नाशिक आणि धुळे नाशिक महामार्गावर अतिरिक्त मेमो गाड्या सोडाव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे। समिती सदस्य चेतन आढाव, मनोजकुमार चौधरी, इम्तियाज मिर्झा, शेख जाकीर, आकाश जाधव राजे, राजेंद्र थोरात, जितेंद्र राजपूत, बाळू नवले, रवी शिरसाट, मोहन कोष्टी, कलीम पठाण, विजय अल्हाट, निलेश गोंधळी, सागर गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। नमस्कार। आता चाळीसगाव रेल्वे प्रवासी समितीतर्फे माननीय प्रबंधक, स्टेशन प्रबंधक बडगुजर साहेब यांना आम्ही आता निवेदन दिले रेल्वे प्रवासी समितीतर्फे। त्याच्यामध्ये आम्ही काही गाड्यांची मागणी केली त्यांच्याकडे, जसं धुळे पुणे एक्सप्रेस ही नवीन गाडी सुरू करण्यात यावी, तसंच कर्नाटक एक्सप्रेसला थांबा मिळावा, गोवा एक्सप्रेसला थांबा मिळावा। जी खटू श्यामसाठी आता बरेचसे लोक भाविक आहे यांना जाण्याचे हाल होत आहेत, तर त्यांच्यासाठी जी गाडी आता चालू झालेली आहे त्या गाडीचा थांबा चाळीसगाव येथे मिळावा। त्यानंतर तिरुपती ओखा ही जी गाडी आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे, सोरटी, सोमनाथ, नागेश्वर, द्वारका, तिरुपती, रामेश्वर या तीर्थक्षेत्रांसाठी जाण्यासाठी ती गाडी सोयीची असणार आहे चाळीसगावकरांसाठी, कारण चाळीसगावकरांना मनमाड जावं लागतं, काही ठिकाणी भुसावळ जावं लागतं, पण त्या गाड्यांना जर इथे स्टॉप भेटला तर चाळीसगावकरांची सोय होईल। चाळीसगाव हे 4 जिल्ह्यांचं मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी, त्याची मागणी आम्ही चाळीसगाव स्टेशन प्रबंधकाकडे केलेली आहे। नमस्कार, मी सुभाष बजाज, प्रवासी समिती उपाध्यक्ष। आता नुकताच आम्ही स्टेशन प्रबंधक श्री नरेश बडगुजर साहेबांना भेटलो। आज DM साहेबसुद्धा आलेले होते, पण काही कारणास्तव आमची त्यांची भेट नाही होऊ शकली। मित्रांनो, चाळीसगाव तालुका हा एक मध्यवर्गीय सेंटर आहे, तसंच जंक्शन स्टेशन आहे, तरी आमच्या इथं रिक्षावाले, काही दुकानदार, काही व्यापारी सर्वांचा उदरनिर्वाह जे आहे आता ठराविक वस्तूंवर चालतं। तसं स्टेशन आमचं कसं आहे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी जंक्शन असल्यामुळं बऱ्याचशा गाड्या ते थांबत नाही। भारताच्या सेनामध्ये काम करणारे सैनिक, रुग्ण, वयोवृद्ध लोक, शिक्षणासाठी बाहेर येणारे जाणारे भरपूर विद्यार्थ्यांना गाड्या नाही इथून जायला। त्याच्यासाठी आम्ही अशा गाड्या मागितल्या आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा, व्यापाऱ्यांचा, भारतीय सैनिकांचा फायदा व्हावा। आणि या न थांबणाऱ्या गाड्या आहे, कारण बरेचशा वेळा लोकांना मनमाड, जळगाव, भुसावळ जायला गाडी पकडावी लागते, कोणाबरोबर फॅमिली असते, कोणाबरोबर काय, तसंच धुळं पुन्हा ही आम्ही नवीन गाडी सुरू करण्याचं निवेदन दिलेलं आहे, कारण धुळं आमच्या चाळीसगावला संलग्न आहे आणि धुळ्याहून जास्त रेल्वेची सुविधा नसल्यामुळं भरपूर प्रवाशांना चाळीसगावला लागतं। तसंच पुण्यासाठी, पुणा हा शिक्षणाचा सेंटर आहे, त्याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी तालुक्यातील लोक पुण्याला जातात, शिकतात, राहतात, त्यांना अडचणी येते आणि लक्झरीवाले खूप पैसे घेतात, 1500, 1600, 1800 रुपये घेतात। रेल्वे कसं सुरक्षित आहे, संविधाने 250-300 रुपयामध्ये रिझर्वेशन करून जाता येईल, याच्यासाठी आम्ही सगळ्या प्रवासी समितीचे कार्यकर्ता आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी, मान्य सर्वांनी आता निवेदन दिलं आहे। तसंच 17 तारखेला आम्ही GM साहेबांची व्यक्तिगत भेट घेऊन अध्यक्ष श्री किरणभाऊ आढाव, उपाध्यक्ष सुभाष बजाज, आमचे प्रवासी समितीचे बल्लूभाई, कार्यकर्ता जगदीशभाई, कलीमभाई, जग्या, राजू, आम्ही सगळं निवेदन देणार आहे आणि तालुक्यासाठी आणि जनतेसाठी आम्ही गाड्यांची मागणी करतोय। धन्यवाद। त्यानंतर अजून एक मागणी स्पेशल प्रायव्हेटवर आम्ही मागितलेली आहे की जी शटल आहे सकाळची, तिचा टायमिंग चेंज करण्यात यावा। तिचा टाईम नियमितप्रमाणे, म्हणजे कमीत कमी 7:45चा जो टायमिंग होता जुना टायमिंग, तो आम्हाला महत्त्वाचा आहे आणि तो जर नाही झाला तर आम्ही आंदोलनाचा इशारा सुद्धा देणार आहे। कोविड नंतरच्या गाड्यांचं टायमिंग चेंज झाले, ती गाडी आमच्यासाठी महत्त्वाची। भरपूर नोकरी वर्गाला तिथं जळगावला जाऊन 1-1.5 तास टाइमपास करावं लागतं, पहाटे 6ला 5ला उठावं लागतं। ती गाडीचा टायमिंग जुन्या शटल आणि या महाराष्ट्राचा टाइम पूर्वरित करण्यात यावा, ही सुद्धा मागणी आम्ही GMच्या कानावर टाकणार आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.